नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 6 एप्रिल 2026 चे चालू घडामोडी. प्रश्न क्रमांक 1. 6 एप्रिल रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर 6 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय क्रीडा विकास आणि शांतता दिवस हा साजरा करण्यात येतो मित्रांनो. खेळाद्वारे शांतता आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2. भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत व्यापार करार केलेला आहे? तर भारताने ऑस्ट्रेलिया या देशासोबत व्यापार करार केलेला आहे. भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. अलीकडे कोणत्या राज्याने स्टार्टअप पॉलिसी 2026 जाहीर केलेली आहे? तर कर्नाटक या राज्याने स्टार्टअप पॉलिसी 2026 जाहीर केलेली आहे. स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटक सरकारने नवीन धोरण आणलेले आहे. प्रश्न क्रमांक 4. अलीकडे कोणत्या भारतीय खेळाडूने बॅडमिंटन स्पर्धा जिंकलेली आहे? तर पी.व्ही. सिंधू याने बॅडमिंटन स्पर्धा ही जिंकलेली आहे. सिंधूने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 5. नासाने अलीकडे कोणत्या ग्रहावर संशोधन मोहीम पाठवली आहे? नासाने मंगळ ग्रहावर संशोधन मोहीम पाठवलेली आहे. मंगळावर जीवनाची शक्यता तपासण्यासाठी संशोधन सुरू आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6. अलीकडे कोणत्या राज्यात ई-गव्हर्नन्स प्रकल्प सुरू झाला आहे? तर अलीकडे उत्तर प्रदेश या राज्यात ई-गव्हर्नन्स प्रकल्प हा सुरू झालेला आहे. सरकारी सेवा डिजिटल करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. युनेस्को चे मुख्यालय कुठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय हे पॅरिसमध्ये आहे. युनेस्को ही शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संस्था आहे. प्रश्न क्रमांक 8. अलीकडे कोणत्या कंपनीने AI चॅटबॉट लॉन्च केलेला आहे? तर अलीकडे गुगल या कंपनीने AI चॅटबॉट हे लॉन्च केलेले आहे. गुगलने AI क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान सादर केलेले आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया. अलीकडे कोणत्या राज्यात नवीन विमानतळ सुरू झाले? तर उत्तराखंड या राज्यामध्ये नवीन विमानतळ हे सुरू झालेलं आहे. पर्यटन संख्या वाढवण्यासाठी नवीन विमानतळ हे सुरू करण्यात आलेलं आहे उत्तराखंडमध्ये. प्रश्न क्रमांक 10. IMF चे मुख्यालय कुठे आहे? तर IMF चे मुख्यालय हे वॉशिंग्टन DC मध्ये आहे. IMF चे ही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11. अलीकडे कोणत्या देशात निवडणुका पार पडल्या? तर अलीकडे रशिया या देशात निवडणुका पार पडलेल्या आहेत. रशियात अलीकडेच निवडणुकीची प्रक्रिया पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 12. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे मित्रांनो. गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब आणि महत्वाची नदी आहे. प्रश्न क्रमांक 13. DRDO चे मुख्यालय कुठे आहे? तर DRDO चे मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे मित्रांनो. DRDO ही भारताची संरक्षण संशोधन संस्था आहे. प्रश्न क्रमांक 14. अलीकडे कोणत्या राज्यात वन संवर्धन मोहीम सुरू झाली आहे? तर मध्य प्रदेश या राज्यात वन संवर्धन मोहीम ही सुरू करण्यात आलेली आहे. हे पर्यावरण रक्षणासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेश या राज्यामध्ये वन संवर्धन मोहीम ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15. IPL 2026 मध्ये कोणता खेळाडू चर्चेत आहे? तर IPL 2026 मध्ये विराट कोहली हा खेळाडू सध्या चर्चेत आहे आणि विराट कोहलीच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे तो चर्चेत आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16.
अलीकडे कोणत्या देशाने नवीन उपग्रह प्रक्षेपित केला? तर भारत या देशाने नवीन उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. हा ग्रह इस्रोने नवीन उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. मेक इन इंडिया अभियान कधी सुरू झाले? मेक इन इंडिया हे 2014 मध्ये सुरू करण्यात आलेले एक महत्त्वाचे अभियान आहे. तसेच उत्पादन क्षेत्रात वाढवण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे.